नमस्कार. प्रत्येकाला आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. तर बहुतांश लोक घर खरेदीसाठी होम लोन या मार्गाचा अवलंब करत असतात. तर आपण या व्हिडिओमध्ये होम लोनसाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात ते पाहणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला लोन ॲप्लिकेशन फॉर्म लागणार आहे. त्यानंतर 3 पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहे. नंतर आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, ते कंपल्सरी लागणार आहे. नंतर रेसिडेन्शियल प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर बँक अकाउंट स्टेटमेंट किंवा पासबुक 6 महिन्याचं लागणार आहे. म्हणजे पासबुकमधील 6 महिन्याचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स लागणार आहेत. नंतर प्रॉपर्टी डिटेल्स डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ज्या प्रॉपर्टीवरती किंवा ज्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही गृहकर्ज घेऊ इच्छित आहात तर त्या प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर लागणार आहेत. नंतर सॅलरी सर्टिफिकेट ओरिजिनल लागणार आहे, जिथं तुम्ही काम करत आहात त्या कंपनीचं. ठीक आहे, जर तुम्ही सॅलरीड पर्सन असाल तर. ठीक आहे. नंतर फॉर्म 16 सुद्धा लागणार आहे किंवा ITR लागणार आहे. हे सॅलरी पर्सनसाठी. तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉईड असाल किंवा काही छोटा बिझनेस असेल तर तुम्हाला प्रूफ ऑफ बिझनेस लागणार आहे आणि ITR देखील लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिबिल रिपोर्ट सुद्धा लागणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची डिटेल्स असणार आहे. तुम्ही कुठून कर्ज घेतलेलं आहे का, ते कर्ज तुम्ही फेडलं आहे का, तुम्ही ते कर्ज कसं फेडलेलं आहे, किती वेळेत फेडलेलं आहे. तर हे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये असणार आहे. तर ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे होते. तर अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.